नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतीय इतिहासातील एका अशा घटनेचा सखोल अभ्यास करणार आहोत, जिच्याबद्दल आपल्याला शाळेत शिकवलं जातं, पण तिची खरी व्याप्ती आणि गुंतागुंत अनेकदा आपल्या नजरेतून सुटते. आपण बोलतोय 1857च्या उठावाबद्दल. बरोबर. आपल्याकडे यावर आधारित काही ऐतिहासिक नोंदी आणि अभ्यासपूर्ण लेख आहेत. आणि आज आपलं ध्येय केवळ घटनाक्रम तपासणं नाही, तर हे समजून घेणं आहे की मेरठच्या छावणीत पडलेली एक ठिंगी ती बघता बघता संपूर्ण उत्तर भारतात वणव्यासारखी कशी पसरली. आणि शिपायांच्या एका बंडाचं रूपांतर एका मोठ्या जन आंदोलनात कसं झालं, ज्यांनी अक्षरशः भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पायाच हादरवून टाकला. अगदी बरोबर. आपण अनेकदा 1857च्या उठावाचा कारण म्हणून फक्त चरबी लावलेली कारतूसं एवढंच ऐकतो. हो, तेच एकच कारण दिलं जातं. पण फक्त निमित्त होतं. आजच्या चर्चेत आपण त्यामागे अनेक दशकं धुमसत असलेल्या असंतोषाच्या ज्वालामुखीचा शोध घेणार आहोत. लोकांच्या मनात काय भीती होती, त्यांचा राग नेमका कशाबद्दल होता, आणि त्यांना फिरंगी राज हटून नेमकं कोणतं जग परत हवं होतं. बरोबर. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या स्रोतांमधून मिळतात. चला तर या इतिहासाच्या पानांमध्ये खोलवर शिरूया. चला मग सुरुवात करूया त्या अगदी निर्णायक दिवसापासून. 10 मे 1857. ठिकाण होतं मेरठ. हो, सूत्रानुसार त्या दिवशी सगळं खूप अचानक घडलं. शिपायांनी बंड पुकारलं, शस्त्रागार ज्याला बेलो फार्म्स म्हणतात ते ताब्यात घेतलं आणि थेट इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ले सुरू केले. हो, आणि मला वाटतं हा हल्ला फक्त लष्करी लक्ष्यांपुरता मर्यादित नव्हता. त्यांनी इंग्रजांची घरं, बंगले, सरकारी कार्यालयं, रेकॉर्ड रूम्स, तुरुंग, अगदी थोडक्यात ब्रिटिश सत्तेचं प्रतीक वाटणारी प्रत्येक गोष्ट जाळून टाकली. दिल्लीला माहिती पोचू नये म्हणून तारसेवा सुद्धा तोडून टाकली. यातून त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट दिसतो. त्यांना फक्त अधिकाऱ्यांना मारायचं नव्हतं, तर ब्रिटिश सत्तेच्या अस्तित्वाच्या सर्व खुणा मिटवून टाकायच्या होत्या. आणि यामागे ते काडतुसांचं कारण होतंच, बरोबर. ते तात्काळ कारण होतं आणि ते खूप स्फोटक होतं. एनफिल्ड रायफलसाठी जी नवीन काडतुसं आली होती ती दातांनी तोडावी लागायची. हो, आणि अफवा अशी पसरली होती की या काडतुसांच्या आवरणाला गाय आणि डुकराची चरबी लावलेली आहे. आणि या एका गोष्टीने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही शिपाऱ्यांच्या मनात आग लावली. अगदी. त्यांना खात्री पटली की इंग्रज सरकार पद्धतशीरपणे आपला धर्म भ्रष्ट करून आपल्याला ख्रिश्चन बनवू पाहत आहे. हा त्यांच्या अस्तित्वावर आणि त्यांच्या श्रद्धेवर थेट हल्ला होता. म्हणजे हा राग फक्त नोकरी किंवा पगाराचा नव्हता, तर थेट धर्मावर आलेल्या संकटाचा होता. आणि मग मेरठमधील शिपायांनी दिल्लीकडे कूच केली. हे खूपच धाडसी पाऊल होतं. प्रचंड धाडसी. अंधार पडताच शिपायांची एक मोठी तुकडी दिल्लीच्या दिशेने निघाली. 11 मेच्या सकाळी ते लाल किल्ल्याच्या दारात पोचले. हो, आणि तो रमजानचा पवित्र महिना होता. मुघल सम्राट बहादूर शाह जफर, जे आता फक्त नावापुरते सम्राट उरले होते, ते नमाज पठण करून बसले होते. आणि बंडखोर शिपायांनी थेट किल्ल्यात प्रवेश केला. हो, आणि त्यांना या उठावाचं नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. पण बहादूरशाह जफर तर खूप वृद्ध होते. त्यांच्याकडे ना सैन्य होतं ना खजिना. मला नाही वाटत त्यांनी लगेच होकार दिला असेल. अजिबात नाही. स्रोत सांगतात की ते सुरुवातीला खूप घाबरले आणि द्विधा मनस्थितीत होते. साहजिकच आहे. विचार करा, एका 82 वर्षांच्या सम्राटाला, ज्याच्याकडे कोणतीही खरी सत्ता नाही, त्याला जगातील सर्वात मोठ्या लष्करी सत्तेविरुद्ध बंडाचं नेतृत्व करायला सांगणं, हे अविश्वसनीय होतं. पण शिपाई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बिलकुल नव्हते. त्यांनी दरबारी शिष्टाचार धुडकावून लावला, किल्ल्यात प्रवेश केला आणि सम्राटाला अक्षरशः घेरलं. बहादूर शाह जफर यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलाच नव्हता. त्यांच्या या एका होकारामुळे काय फरक पडला? म्हणजे प्रतिकात्मक दृष्ट्या हे महत्वाचं होतं, पण खूप मोठा फरक पडला. त्यांच्या एका होकारामुळे या बंडाचं स्वरूपच बदलून गेलं. कसं? जे आतापर्यंत फक्त काही शिपायांचं बंड होतं, त्याला त्या एक कायदेशीर आणि प्रतिकात्मक वैधता मिळाली. आता हे बंड मुघल सम्राटाच्या नावाने दिल्लीच्या तख्तावरून इंग्रजांना हटवण्यासाठी सुरू झालं होतं. अच्छा. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण उत्तर भारतातल्या छावण्यांमध्ये जणू एक संदेश गेला की उठावासाठी एक केंद्र आणि एक नेता मिळाला आहे. दिल्लीवर ताबा मिळवल्यानंतर हा वणवा पसरला. मला यातली एक गोष्ट खूप आकर्षक वाटते की प्रत्येक ठिकाणी बंडाचा एक ठरलेला पॅटर्न होता. हो, हे सगळं ठरवून केल्यासारखं वाटतं. हे एक सुनियोजित षड्यंत्र होतं का? हा एक खूप महत्वाचा आणि तितकाच वादग्रस्त प्रश्न आहे. यामागे कोणी एकच सूत्रधार होता याचा कोणताही ठोस पुरावा नाही. पण
पण हे निश्चित आहे की छावण्यांमध्ये प्रचंड प्रमाणात संवाद आणि समन्वय होता. अनेक ठिकाणी बंडाची सुरुवात ठरलेल्या वेळी व्हायची. जसं की संध्याकाळच्या तोफेचा आवाज झाल्यावर. किंवा बिगुल वाजल्यावर. अगदी. आणि त्यानंतर लगेच शस्त्रागार ताब्यात घेणं, खजिना लुटणं आणि इंग्रजी सत्तेची प्रतीकं उद्ध्वस्त करणं हा क्रम जणू ठरलेला असायचा. म्हणजे संवाद होता, पण एक केंद्रीय नेतृत्व नव्हतं. हे कसं शक्य झालं? याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कानपूर. तिथल्या शिपाई छावण्यांमध्ये रोज रात्री पंचायती भरत असत, असं नोंदींमध्ये सापडतं. पंचायती? हो. या पंचायतींमध्ये सर्व शिपाई एकत्र बसून चर्चा करायचे, माहितीची देवाणघेवाण करायचे आणि म्हणजे पुढची दिशा ठरवायचे. हे खूपच विलक्षण आहे. खरंच. हे दर्शवतं की हे बंड फक्त वरून आलेल्या आदेशांवर चालत नव्हतं, तर ते खालच्या स्तरावर सामान्य शिपायांच्या सामूहिक निर्णयातून आकार घेत होतं. हे एक प्रकारचं लष्करी लोकशाहीकरण होतं. वा, लष्करी लोकशाहीकरण. म्हणजे सामान्य शिपाई स्वतःचे नेते बनले होते. पण तरीही एवढ्या मोठ्या लढ्याला एक चेहरा, एक ओळख तर हवीच ना. मग हे नेतृत्व कोणी केलं? आणि इथेच या उठावाचं व्यापक स्वरूप आपल्याला दिसतं. बंडखोरांनी अनेक ठिकाणी अशा नेत्यांना निवडलं जे ब्रिटिश येण्यापूर्वी त्या भागाचे सत्ताधारी होते. जसं की कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे. बरोबर. कानपूरमध्ये शेवटच्या पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब, झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई, बिहारमधील आरामध्ये स्थानिक जमीनदार कुंवर सिंग. अवधमध्ये तर नवाब वाजिद अली शाह यांच्या मुलाला. हो, त्यांचा अल्पवयीन मुलगा ब्रिजिस काद्र याला नवाब म्हणून घोषित करण्यात आलं. यामागे एक स्पष्ट विचार होता, जुनी परिचित व्यवस्था परत आणायची. पण हे सगळे तर राजघराण्यातील किंवा जमीनदार होते. सामान्य लोकांचं काय? त्यांनी यात का आणि कसा भाग घेतला? आणि हाच या उठावाचा सर्वात महत्वाचा पैलू आहे. नेतृत्व फक्त राजघराण्यापुरतं मर्यादित नव्हतं. अच्छा. अनेक ठिकाणी सामान्य माणसं आणि धार्मिक नेते पुढे आले. उत्तर प्रदेशात शाहमल नावाच्या एका जाट शेतकऱ्याने 84 देज म्हणजे 84 गावांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध जबरदस्त लढा दिला. एका शेतकऱ्याने? हो, एका सामान्य शेतकऱ्याने. छोट्या नागपूरच्या आदिवासी भागात गोनू नावाच्या एका आदिवासी शेतकऱ्याने कोल समाजाचं नेतृत्व केलं. आणि ते डंका शाह म्हणून ओळखले जाणारे मौलवी अहमदुल्ला शाह, त्यांची गोष्ट तो खूपच रंजक आहे. हो, मौलवी अहमदुल्ला शाह. ते पालखीतून प्रवास करायचे आणि त्यांच्यापुढे ढोल ताशे वाजवले जायचे, म्हणून त्यांना डंका शाह हे नाव पडलं. आणि ते काय करायचे? ते गावोगावी फिरून लोकांना इंग्रजांविरुद्ध जिहाद म्हणजेच धर्मयुद्धासाठी तयार करत होते. या उदाहरणांवरून स्पष्ट होतं की हा उठाव फक्त राजे महाराजे किंवा शिपायांपुरता मर्यादित नव्हता. तर यात शेतकरी, आदिवासी, धार्मिक नेते, सामान्य नागरिक, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी यात भाग घेतला होता. या सगळ्या चर्चेत अवधचं नाव वारंवार येतंय. असं दिसतंय की अवध हे या उठावाचं जणू केंद्रस्थान होतं. तिथे असं नेमकं काय घडलं होतं की इतका मोठा असंतोष निर्माण झाला? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. अवध हे या उठावाचं हृदय होतं असं म्हटलं तरी चालेल. हृदय? हो. गव्हर्नर जनरल डलहौसीनी 1851 मध्येच अवधबद्दल म्हटलं होतं की ही चेरी एक दिवस आपल्या तोंडात पडेल. अगदी. आणि अखेर 1856 मध्ये त्यांनी गैरकारभाराचं एक तकलादू कारण पुढे करून नवाब वाजिद अली शाह यांना सत्तेवरून हटवलं. आणि कलकत्त्याला हद्दपार केलं. हो. आणि अवधचं राज्य थेट ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आलं. या घटनेचा तिथल्या लोकांवर काय परिणाम झाला असेल? भावनिक परिणाम प्रचंड मोठा होता. नवाब वाजिद अली शाह हे अत्यंत लोकप्रिय होते. एका समकालीन लेखकाने लिहिलं आहे की नवाब शहरातून जाताना लोकांचा आक्रोश असा होता जणू शहराच्या शरीरातून प्राणच निघून गेला होता. बापरे. नवाबाच्या जाण्याने फक्त एक राजा गेला नाही, तर एक संपूर्ण संस्कृती, एक अख्खी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. म्हणजे राजदरबारावर अवलंबून असलेले हजारो संगीतकार, कलाकार, कवी, सैनिक, प्रशासक सगळे एका रात्रीत बेरोजगार झाले. म्हणजे हा फक्त राजकीय नाही तर भावनिक आणि आर्थिक धक्का होता. आणि याहून मोठा धक्का बसला तो समरी सेटलमेंट 1856 नावाच्या नवीन जमीन महसूल कायद्यामुळे. हा काय प्रकार होता? इंग्रजांना वाटत होतं की अवधमधील तालुकदार हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे जुलमी जमीनदार आहेत. म्हणून त्यांनी तालुकदारांकडून जमिनी काढून घेऊन थेट शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. पण झालं उलटच. ते कसं? इंग्रज येण्यापूर्वी अवधमधील जवळपास 66% गावांवर तालुकदारांची मालकी होती. या कायद्यानंतर ती फक्त 38% राहिली. म्हणजे जवळपास निम्मी झाली. हो. अनेक तालुकदार देशोधडीला लागले. पण गंमत म्हणजे शेतकरी या तालुकदारांना जुलमी मानत नव्हते.
तर आपले अन्नदाते मानत होते. पिढ्यानपिढ्या त्यांचं एक नातं होतं. आणि इंग्रजांनी आणलेली नवीन व्यवस्था ती जास्त कठोर आणि अन्यायी होती. त्यामुळे तालुकदार आणि शेतकरी दोघंही इंग्रजांचे कट्टर शत्रू बनले. आणि बंगाल सैन्यातले बहुतांश शिपाई याच भागातून आले होते. आता मला सगळा संदर्भ लागतोय. बरोबर. बंगाल सैन्याची नर्सरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवध आणि पूर्व उत्तर प्रदेशातून आलेले हे शिपाई, ते फक्त गणवेश घातलेले शेतकरीच होते. हो, खरंय. जेव्हा ते सुट्टीवर घरी जायचे तेव्हा त्यांना आपल्या कुटुंबावर होणारा अन्याय, जमिनी जाणं, वाढलेला कर हे सगळं दिसायचं. त्यांचा राग छावण्यांमध्ये परत यायचा. आणि मग जेव्हा काडतुसांचं प्रकरण घडलं तेव्हा शिपायांनी बंड करताच गावागावातले त्यांचे भाऊबंध, तालुकदार आणि शेतकरी शस्त्र घेऊन त्यांना सामील झाले. म्हणूनच अवधमधला उठाव हा फक्त शिपायांचा न राहता तो एक लोकप्रिय उठाव बनला. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो. या बंडखोरांना नक्की हवं काय होतं? त्यांना फिरंबीराज नको होतं, हे तर स्पष्ट आहे. पण त्या जागी त्यांना कोणती व्यवस्था हवी होती? ते एका नव्या स्वतंत्र भारतासाठी लढत होते का? हां, खूप गहन प्रश्न आहे. आणि याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. कारण बंडखोरांनी स्वतः लिहिलेले दस्तावेज फार कमी आहेत. मग आपल्याला त्यांची उद्दिष्टे कशी समजतात? त्यांच्या ज्या काही घोषणा होत्या, ज्यांना इश्तहार म्हटलं जायचं, त्या उपलब्ध आहेत. त्यातून त्यांच्या मनातल्या जगाची एक झलक दिसते. उदाहरणार्थ, आझमगड घोषणेमध्ये त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला आवाहन केलं होतं. त्यात काय आश्वासनं होती? त्यांनी जमीनदारांना कमी महसूल आणि सन्मान परत देण्याचं वचन दिलं होतं. व्यापाऱ्यांना सांगितलं होतं की व्यापारातील इंग्रजी मक्तेदारी संपवून सर्वांना समान संधी मिळेल. सरकारी नोकरांसाठी काही होतं का? हो, सरकारी नोकरांना चांगला पगार आणि उच्च पदांचं आश्वासन दिलं, जे इंग्रजांच्या काळात भारतीयांना कधीच मिळत नसत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारागिरांना आश्वासन दिलं की युरोपियन मालामुळे उद्ध्वस्त झालेले त्यांचे उद्योगधंदे पुन्हा सुरू होतील. आणि त्यांना राजाश्रय मिळेल. अगदी. म्हणजे ते एक प्रकारे अच्छे दिनचं वचन देत होते. एका अर्थाने हो, पण त्यांचे अच्छे दिन भविष्यात नव्हते, तर भूतकाळात होते. म्हणजे? त्यांना इंग्रजपूर्व काळातलं जग परत हवं होतं. एक असं जग जिथे राजा आणि प्रजेमध्ये एक नातं होतं, जिथे धर्म सुरक्षित होता आणि जिथे प्रत्येकाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर ठरलेला होता. ते एका परिचित पारंपरिक व्यवस्थेच्या पुनर्स्थापनेसाठी लढत होते. भारत या आधुनिक राष्ट्राची संकल्पना तेव्हा अस्तित्वातच नव्हती. ते आपापल्या हरवलेल्या जगासाठी लढत होते. आणि या लढ्यात हिंदू मुस्लिम ऐक्य हा एक खूप महत्त्वाचा धागा दिसतो. बहादूर शाह जफर यांच्या नावाने काढलेल्या घोषणांमध्ये महावीर आणि मुहम्मद या दोघांच्या नावाने लढण्याचं आवाहन होतं. हो, आणि हे ऐक्य इंग्रजांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी होती. त्यांनी बरेलीसारख्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी 50,000 रुपये खर्च केले, पण त्यांचा तो पूर्णपणे फसला. या उठावादरम्यान सामान्य हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून लढले. धर्माच्या नावावर त्यांना वेगळं करणं इंग्रजांना जमलं नाही. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पष्ट झाली. 1857चा उठाव हा केवळ चरबी लावलेल्या काडतुसांमुळे झालेला शिपायांचा राग नव्हता. नाही. तो होता एकापाठोपाठ एक केलेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक हस्तक्षेपांमुळे भारतीयांच्या मनात अनेक वर्षांपासून साचलेल्या असंतोषाचा, अपमानाचा आणि भीतीचा एकत्रित स्फोट. अगदी. आणि हा स्फोट इतका मोठा होता की तो दडपण्यासाठी इंग्रजांना अमानुष क्रूरतेचा आधार घ्यावा लागला. हो, त्याबद्दल आपण ऐकलं आहे. बंडखोरांना तोफांच्या तोंडी देणं, गावोगावी जाहीर फाशी देणं, दिल्लीसारख्या शहरात प्रचंड कत्तल करणं, यांसारखे मार्ग वापरून त्यांनी दहशत निर्माण केली. लष्करीदृष्ट्या त्यांनी उठाव मोडून काढला, पण ते एक गोष्ट विसरले. कोणती गोष्ट? ते म्हणजे विचारांना आणि भावनांना चिरडता येत नाही. या दडपशाहीनंतरही 1857च्या संघर्षाची स्मृती भारतीयांच्या मनात जिवंत राहिली. राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब, कुंवरसिंग यांच्या शौर्याच्या कथा पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत बनल्या. आणि इथेच आपण आजच्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जात आहोत. 1857चा उठाव जरी लष्करीदृष्ट्या अयशस्वी ठरला असला तरी त्याने भारतीय लोकांच्या मनात जी एकतेची आणि स्वातंत्र्याची पहिली ठिणगी टाकली ती पुढे विझली नाही. खरं तर नंतरच्या स्वातंत्र्य चळवळीचा तोच पाया ठरला. हो, आणि गंमत अशी आहे की ज्या बंडखोरांना भूतकाळातली पारंपरिक व्यवस्था परत हवी होती, त्यांच्याच अयशस्वी लढ्यातून भविष्यातल्या एका आधुनिक स्वतंत्र राष्ट्राच्या कल्पनेला प्रेरणा मिळाली.
एका अयशस्वी झालेल्या उठावातून भविष्यातील यशस्वी स्वातंत्र्याची प्रेरणा कशी जन्माला येते, हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.